कैसी समचरणीची शोभा, कैसी समचरणीची शोभा, अवघा जगी विठ्ठल उभा, अवघा जगी विठ्ठल उभा. कैसी समचरणीची शोभा, कैसी समचरणीची शोभा, अवघा जगी विठ्ठल उभा, अवघा जगी विठ्ठल उभा.
सर्वभूती भाव नको ठेवू दुजा, भाव नको ठेवू तुझा, सर्वभूती भाव नको ठेवू दुजा, सर्वभूती भाव नको ठेवू तुझा, तेणे गरुड ध्वजा समाधान, तेने गरुड ध्वजा समाधान, तेने गरुड ध्वजा समाधान, सर्वभूती भाव नको ठेवू दुजा, सर्वभूती भाव नको ठेवू तुझा, सर्वभूती भाव नको ठेवू दुजा, सर्वभूती भाव नको ठेवू तुझा, तेणे गरुड ध्वजा समाधान, गरुड ध्वजा समाधान, तेने गरुड ध्वजा समाधान, संतासी नमन आलिया अन्नदान, तासी नमन अन्नदान, संतासी नमन आलिया अन्नदान, तासी नमन अन्नदान, या परते साधन आणिक नाही, या परते साधन अनिक नाही, या परते साधन अनिक नाही, सर्व भावे वारी पंढरीची करी, 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 आणिक व्यापारी गुंतू नको, अनिक व्यापारी गुंतू नको, अनिक व्यापारी गुंतू नको, संतासी नमन आलिया अन्नदान, संतासी नमन हरि अन्नदान, संतासी नमन आलिया अन्नदान, तासी नमन हरि अन्नदान, या परते साधन आणिक नाही, या परते साधन अनिक नाही, या परते साधन अनिक नाही, म्हणे जनार्दन घेई हाची बोध, जनार्दन घे हाची बोध, म्हणे जनार्दन घेई हाची बोध, म्हणे जनार्दन घे हाची बोध, सांडोनी सर्वदा द्वेष भेद, सांडोनी सर्वदा द्वेष भेद, सांडोनी सर्वदा द्वेष भेद, म्हणे जनार्दन घेई हाची बोध, म्हणे जनार्दन घे हाची बोध, म्हणे जनार्दन घेई हाची बोध, म्हणे जनार्दन घे हाची बोध, सांडोनी सर्वदा द्वेष भेद, सांडोनी सर्वदा द्वेष भेद, सांडोनी सर्वदा द्वेष भेद, संतासी नमन आलिया अन्नदान, तासी नमन अन्नदान, संतासी नमन आलिया अन्नदान, तासी नमन अन्नदान, परते साधन आणिक नाही, या परते साधन अनिक नाही, या परते साधन अनिक नाही, पार कुमाई, वार कुमाई, वार कुमार कुमाई, विठो पार कुमार, वार कुमाई, 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 सर्वाभूती भाव नको ठेवू दुजा, सर्वाभूती भाव नको ठेवू दुजा, तेणे गरुड ध्वजा समाधान, संतांसी नमन आलिया अन्नदान, या परते कारण आणिक नाही, सर्व भावे वारी पंढरीची करी, आणिक व्यापारी गुंतू नको, संतांसी नमन आलिया अन्नदान, या परते कारण किंवा या परते साधन आणिक नाही, म्हणे जनार्दन घेई हाची बोध, म्हणे जनार्दन घेई हाची बोध, सांडोनी सर्वदा द्वेष भेद, संतांसी नमन आलिया अन्नदान, या परते कारण आणिक नाही, विठ्ठल विठ्ठल
निर्गुणापार नाही तव गुणा बसवनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणवणे किंवा भाकितसे. तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णीन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानु जो भानु आराधियेला. तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरी भक्ती लागोनी तारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आदिनारायण विध्यत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा. श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या गाथेतला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. खरं तर मी कीर्तनाला सुरुवात केली, अभंग घेतला की जे गायक असतात ते मोबाईलमध्ये एकनाथ महाराजांच्या गाथेमध्ये तो अभंग शोधतात. परंतु हा जनार्दन स्वामी महाराजांच्या गाथेतला अभंग आहे, त्यामुळे मला असं वाटतं बराच वेळ लागला शोधायला. परंतु जनार्दन स्वामी महाराजांचेही अभंग आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नाही. एकनाथ महाराजांचे अभंग, तुकोबारायांचे अभंग हे अनेक कीर्तनकार घेतात. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार 80% अभंग कीर्तनकार हे तुकोबारायांचे घेतात. 10% कीर्तनकार हे एकनाथ महाराजांच्या अभंगावरती कीर्तन करतात आणि राहिलेल्या 10% सगळे संत येतात, अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र जनार्दन स्वामी महाराजांचा अभंग आज सेवेसाठी घेण्याचं कारण काय आहे, तर या ठिकाणी एका मार्गदर्शकानं एका त्यांच्या भक्त समूहाला उपदेशित करून सन्मार्गाला लावण्याचं कार्य केलेलं आहे. अशा परमपूज्य श्री शंकराचार्य महाराजांच्या 25व्या अर्थात रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्यातल्या आपल्या चापडगावमध्ये हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतोय. खरं सांगू का, 25व्या वर्षाला शोभावा असाच हा कार्यक्रम झालेला आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच जणांची मोठ्या सप्ताहाची संकल्पना वेगळी असते. मी नेहमी सांगतो की कोणतीही गोष्ट ही सापेक्ष असते. 10x10च्या देवळातून 20x60चा मंडप टाकला तर लोक म्हणतात आमच्याकडे भव्य दिव्य कार्यक्रम आहे. मला सांगायचं काय, लक्षात घ्या, प्रत्येकाची भव्य दिव्यतेची संकल्पना वेगळी असते. मात्र भव्य दिव्यतेचे सगळेच
मापदंड आपल्या या सप्ताहानं परिपूर्ण केलेत असे त्याच्या भव्यतेवरून आणि एकूण नियोजनावरून लक्षात येतं. आपण बघा, टाळकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. आता खरं असं होतं की बऱ्याच ठिकाणी टाळकरीच उपलब्ध होत नाहीत आणि मग फक्त विद्यार्थ्यांना बोलवावं लागतं आणि त्याच्यावरती कार्यक्रम करावा लागतो. जिथे जिथे अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतील, मग त्यांना 50 वर्ष नाही 100 वर्ष जरी झाले तरी त्या अखंड हरिनाम सप्ताहाचं फलित शून्य आहे असं म्हणावं लागेल. जर आपल्याकडे अशी भजनी तयार होत नसतील, आपल्याकडे जर गायक तयार होत नसतील, आपल्याकडे जर का पाठीमागं म्हणणारे किमान तयार होत नसतील, तर मग सप्ताह करून काय उपयोग आहे असा प्रश्न पडावा अशी अवस्था ही इतरत्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र परिसरामध्ये या पंचक्रोशीतली मंडळी, ग्रामस्थ मंडळी आणि काही विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे सोमनाथ महाराज आहेत, सगळं ही गायक मंडळी आहेत, जे दिनेश महाराज मृदंगाचार्य आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. यानंतर आमचे श्रीकांत जोशी सर आहेत खेडल्या झुंग्याचे, त्यांचा आमचा खूप जुना परिचय आहे. श्री संजयजी दराडे यांनी या कार्यक्रमासाठी मला आयोजकांच्या वतीनं फोन केला. समाधानजी दराडे असतील यांनी मला या कार्यक्रमासाठी संपर्क केला आणि म्हणून आपल्या सर्वांच्या भेटीचा योग त्या निमित्तानं आलेला आहे. आपण केलेल्या भव्य दिव्य अशा स्वागताला सर्वप्रथम मी नमन करतो, वंदन करतो. आपण मोठ्या श्रद्धेनं हा कार्यक्रम केलेला आहे. याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी जर बघितल्या तर खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत. याच्यावरून जी कुठली संयोजन समिती आहे, सप्ताह कमिटी आहे, ती अतिशय म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, मोबाईलच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर प्रोॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे आणि एकंदरीत या अभंगाचा आशय जर आपण बघितला तर इथे ज्या ज्या गोष्टी होताना दिसत आहेत त्याच गोष्टी जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना उपदेशित केलेल्या आहेत असं आपल्याला पाहता येतं. आमच्या जीवनामध्ये आम्ही किती जरी परमार्थ केला तरी सुद्धा कोणी मार्गदर्शक जर का आपल्याला नसेल, आजच्या भाषेमध्ये मेंटॉर म्हणा त्यांना, तर जीवनामध्ये पारमार्थिक जीवनामध्ये आपल्याला प्रगती करता येत नाही. व्यावहारिक जीवनामध्ये कोणी जर मार्गदर्शक अपेक्षित असेल तर ज्याच्यासाठी आपल्या या देहाची निर्मिती झालेली आहे, नरदेह ज्याच्यासाठी आपल्याला प्राप्त झालेला आहे, जो की परमात्म्यापर्यंत पोचवणं हे त्या सद्गुरूंचं कार्य आहे. अशा सद्गुरूंच्याच उपदेशानं, मार्गदर्शनानं सामान्य मनुष्य उच्च कोटीचा साधू महात्मा बनू शकतो. आणि त्यामुळे जीवनामध्ये कितीही परमार्थ केला तरी सद्गुरूंची आवश्यकता आहे ही गोष्ट मात्र आपण विसरायला नको. मी नेहमी सांगतो, जेव्हा सद्गुरू ह्या विषयावरती बोलणं होतं तेव्हा मी नेहमी सांगतो की वारकरी संप्रदाय काय, एकंदरीतच विश्वातल्या आध्यात्मिक क्षेत्राचा जर आपण विचार केला तर सद्गुरू हा अत्यंत महत्त्वाचा विषय असताना कीर्तनकारांच्या वक्तव्यामध्ये तो अत्यंत बाजूबाजूनं घेतला जातो. हे दुर्दैव आहे. त्याचं कारणही आहे, कारण कीर्तनकारांनीच कोणाचा अनुग्रह घेतला नसेल तर तो काय लोकांना सांगणार. आमच्याकडे कीर्तन मर्यादा नाथ महाराजांनी सांगून ठेवलेली आहे. सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तनरंगी देवासन्निध सुखे डोलावे, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विठ्ठल त्यामुळे संतांच्या घरची कीर्तन मर्यादा एकनाथ महाराजांनी आम्हाला सांगून ठेवलेली आहे. त्या कीर्तन मर्यादेमध्ये जी कीर्तनं करतात ते सद्गुरू हा विषय बाजूला सोडणार नाही. कारण आमच्या सगळ्या संत मांदियाळींचं आपण जर का चिंतन केलं, त्यांचं चरित्र जर बघितलं तर प्रत्येकानं सद्गुरूंची शरणागती पत्करलेली आहे. अगदी निळोबारायांचा विचार करा, तुकोबाराय सद्गुरू म्हणून प्राप्त झाले. तुकोबारायांचा विचार करा, बाबाजी चैतन्य सद्गुरू म्हणून प्राप्त झाले. एकनाथ महाराजांचा विचार करा, जनार्दन स्वामी सद्गुरू म्हणून प्राप्त झाले. नामदेवरायांचा विचार करा, ज्ञानोबारायांचा विचार करा. या सगळ्या परंपरेचा जर आपण विचार केला तर इथे सद्गुरूंची महती आहे. विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचा विचार करा, तिथेही सद्गुरूंच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरूंचं महत्त्व आहे. म्हणून सद्गुरू हे तत्व हे जीवनामध्ये मार्गदर्शक तत्व आहे. त्यामुळे ते जर असेल तर बुडण्याची शक्यता कमी आहे.
एका गायीच्या पाठीमागे एक वाघ लागला अरण्यात. ती गाय जीवाचं रान करून पळू लागली आणि तो वाघ देखील तिच्या पाठीमागे पळू लागला. पळता 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 एक दलदल होती, त्या दलदलीमध्ये त्या गायीने उडी घेतली आणि त्या गायीला पकडण्यासाठी त्या वाघानं सुद्धा उडी घेतली. जशी त्यांनी उडी घेतली, गायही चिखलात रुतली आणि वाघही चिखलात रुतला. अंतर दोघांमध्ये 2-5 फुटाचं असेल. त्या वाघाला, सिंहाला, वाघ म्हणा सिंह म्हणा कोणी पण, त्या गायीची शिकार काही करता येईना. आता गाय थोडीशी शांत झाली, म्हटले माझा प्राण वाचला, जरा गप्पा मारू म्हणून त्या सिंहाशी ती गप्पा मारू लागली. म्हटले का रे, तुझा कोणी मालक आहे का? सिंह म्हटलं माझा मालक जंगलाचा राजा आहे. म्हटले मी, माझा मालक कोणी नाही आहे. का विचारतेस? तेव्हा तिने सांगितलं नाही नाही, मला मालक आहे म्हणून विचारते. मग तो विषय इथे कशासाठी काढलास? दोघंही आपण मरायला टेकलो आहे. कोणी जर आपल्याला काढायला आलं नाही या दलदलीतून तर आपण दोघंही मरणार आहेत. आणि हा विषय काढण्याचं काय कारण आहे, काय तात्पर्य आहे? गाय हसली. गायी हसल्यानंतर सिंहाने विचारलं हसतीस काय? गायीनं सांगितलं मला मालक आहे म्हटले. हे सांगण्याचं तात्पर्य काय म्हटलं? तिने सांगितलं दररोज मी बाहेर चरण्यासाठी जाते आणि 5 वाजेपर्यंत घरामध्ये पोचते. जर मी 5 पर्यंत आली नाही तर माझा मालक मला शोधण्यासाठी येतो. आता वेळ झालेली आहे, माझा मालक मला शोधत शोधत या ठिकाणी येईलच. कसंही करून तो मला या दलदलीतून काढेल. पण तुझं काय, तुला कोणीही मालक नाही, तुला दलदलीत बुडावं लागणार आहे. विठ्ठल आपल्याला लक्षात आलं असेल, कोणीतरी तारणारा पाहिजे, नाहीतर बुडण्याची शक्यता आहे. बुडण्याची शक्यता आहे म्हणून तरण्याला महत्व आहे. अज्ञान आहे म्हणून ज्ञानाला महत्व आहे. अंधकार आहे म्हणून प्रकाशाला महत्व आहे. बुडण्याची शक्यता आहे म्हणून तरण्याला महत्व, आणि तरू शकतो म्हणून तारणारा कोणीतरी हवा म्हणून त्या तारणाऱ्याला महत्व आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला तारणारे भरपूर आहेत, आम्ही पण घरी जर गेलो नाही तर आमच्या घरचे आम्हाला शोधायला येऊ शकतात. पण आमच्या संत महात्म्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. 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 धर्म जागो सदैवाचा देवा पर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. सुख असल्यानंतर ही सगळी जण येणार आहेत. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. ज्ञानोबांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं, एकटाच मी दुःख भोगतोय आणि या दुःखातून तारणारा जर का कोणी असेल तर ते म्हणजे सद्गुरू आहेत. म्हणून तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचुनी. सद्गुरूंच्या शिवाय जीवनामध्ये
जे परमप्राप्तव्य घेऊन आम्ही या अवनीतलावरती आलेलो आहोत किंवा यावं लागलेलं आहे, त्या सद्गुरूंच्या शिवाय आम्हाला या संकटातून कोणी सोडवू शकत नाही. म्हणून सद्गुरूंचं महत्त्व जीवनामध्ये आहे. सद्गुरूंची महती ही किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर केवळ संतांनीच सद्गुरूंची शरणागती प्राप्त केली असं नाही, तर देवादिकांच्या अवतारानं देखील सद्गुरूंची शरणागती प्राप्त केली असं आपण पाहू शकतो. भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या शरणागतीमध्ये गेले. प्रभू श्री रामचंद्र वसिष्ठांच्या शरणागतीमध्ये गेले. परब्रह्म राम वसिष्ठा शरण, परब्रह्म राम वसिष्ठा शरण, कृष्ण सांदीपन गुरु केला, कृष्ण सांदीपन गुरु केला. राम परब्रह्म आहे, मात्र तो वसिष्ठा शरण, कृष्णे सांदीपन गुरु केला. त्यामुळे सद्गुरूंची जीवनामध्ये आवश्यकता जी आहे ती परमोच्च कोटीची असल्यामुळे परमार्थ किती आहे. काही जण म्हणतात 3-3 तास पूजा केल्याशिवाय समाधान वाटत नाही. त्यांच्या भक्तीचं स्वरूप हे आहे की 3 तास पूजा करणं. काही वयोवृद्ध मंडळी असतात 50 वाऱ्या केल्यात, चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे. या सगळ्या गोष्टी केल्या आणि सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जर गेला नाही तर परमार्थ शून्य आहे. नामस्मरण करत असाल ते देवाचं नाम होऊ शकतं, मात्र तो मंत्र होऊ शकत नाही जोपर्यंत सद्गुरूंच्या मुखातून तो येत नाही. नाथ महाराजांचा एक अभंग आहे सुंदर. गुरुमुखे घेता तो निर्दोष, ये रवी आयास पडे कष्ट, राम कृष्ण हरी मंत्र हा सोपा, उच्चारिता खेपा खंडे कर्म. नाथ महाराजांनी सांगितलं रामकृष्ण हरी हा मंत्र तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो गुरुच्या मुखातून येतो, नाहीतर ते नाम आहे. नामाला नाम मंत्र करून घ्यायचं असेल तर ते सद्गुरूंच्या मुखातून आलं पाहिजे. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, ज्ञानोबा सांगतात. नाम मंत्र जप जर का असेल तर कित्येक थर त्या दुःखाची आमच्याकडे असतील, पापांची असतील, तर त्याची निवृत्ती त्या नामानं होणार आहे, नाम मंत्रानं होणार आहे. म्हणून गुरुमुखे घेता तो निर्दोष, ये रवी आयास पडे कष्ट. नुसतं रामकृष्ण हरी म्हटलं तर नाम म्हणून ठीक आहे, चित्तशुद्धी हे त्याचं फल आहे. मात्र मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची अशी अवस्था जर करून घ्यायची असेल, हरीसी जाणून हरीच झाले ही अवस्था जर करून घ्यायची असेल तर आमच्या जीवनामध्ये सद्गुरूंची महती ही मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलेली आहे. आचार्य श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य यांचा गुरुअष्टक नावाचं एक अष्टक आहे. फार सुंदर विचार त्याच्यामध्ये मांडलेला आहे. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चयन लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. आचार्याने सद्गुरूंची महती सांगितली. शरीरम स्वरूपम, तुमचं शरीर सुंदर आहे, तुम्ही दिसायला सुंदर असाल. तथा वा कलत्रम, तुमचे नातेवाईक सुद्धा खूप चांगले असतील. यशश्चारुचित्रम, यश चारी दिशेला पसरलेलं असेल. धनम मेरुतुल्यम, मेरू पर्वताप्रमाणे तुमच्याकडे धनधान्य असेल. तरी देखील मनश्चयन लग्नम गुरोरंघ्रि पद्मे, तुमचं मन जर का सद्गुरूंच्या चरणावरती स्थिर होत नसेल. ततः किम, या ततः किम शब्दाचा अर्थ त्यात काय असा होतो बरं का. त्यात काय, त्यात काय, त्यात काय, त्यात काय, प्रत्येक त्यात काय हा एकेका शब्दासाठी आहे. तुमचं शरीर सुंदर आहे, मात्र सद्गुरूंच्या चरणापाशी तुमची जर का वृत्ती लागत नसेल तर त्यात काय. तुमचे नातेवाईक चांगले असतील, मात्र सद्गुरूंच्या चरणापाशी तुमची चित्त स्थिर तुमचं होत नसेल तर त्यात काय. मेरू पर्वताप्रमाणे तुमच्याकडे धन असेल, मात्र सद्गुरूंच्या चरणावरती चित्त स्थिर होत नसेल तर त्यात काय. आणि चारी दिशेला यश पसरलेलं असेल, मात्र सद्गुरूंच्या चरणावरती मन स्थिर झालेलं नसेल तर त्यात काय.
म्हणजे सद्गुरूंची महती वर्णन करत असताना तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, मात्र सद्गुरू नसतील तर तुमचं जीवन हे परिपूर्ण होऊ शकत नाही परमार्थाच्या दृष्टीने. त्यामुळे सद्गुरूंची महती ही त्यातल्या त्यात संत वाङ्मयाचं चिंतन केलं तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या ग्रंथामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत असेल किंवा त्यांच्या अभंगाची गाथा असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुक्तीवरील गुरुभक्ती सांगितलेली आहे. मुक्ती प्राप्त करणं हे जीवनाचं परमप्राप्तव्य आहे, मात्र ती मुक्ती प्राप्त झाल्यानंतरही गुरुभक्ती करणारा हा खरा सद्गुरूंचा भक्त आहे, त्याचा चेला आहे, त्यांचा शिष्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे एकनाथ महाराजांचा ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवत हा त्या त्या संप्रदायामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे, जिथे गुरु आणि शिष्याची महती वर्णन करणं अपेक्षित आहे. सद्गुरू कसे असावेत, शिष्य कसा असावा हे कळणं जेव्हा गुरु शिष्यांना अपेक्षित असेल, तेव्हा गुरु एकनाथी भागवत लोकांपर्यंत पोचवतात. अनेक मी आपल्याला उदाहरण देऊ शकतो. आपले मौनगिरी जनार्दन स्वामी महाराज, त्यांच्या परंपरेमध्ये सुद्धा काय आहे, एकनाथी भागवताचं पारायण करा. त्यांनी सांगितलं एकनाथी भागवत तर माझं हृदय आहे, म्हणून त्यांच्या समाधीमध्ये एकनाथी भागवत त्यांनी ठेवायला सांगितलं. पुणे परिसरामध्ये साधूबाबा महाराज आहेत. एकनाथी भागवताचं महत्त्व त्यांना तुम्ही विचारा. एकनाथी भागवताची एक प्रत प्राप्त करण्यासाठी त्यांनी 15 एकर जमीन विकली. लक्षात घ्या, एकनाथी भागवताचं महत्त्व त्या लोकांना विचारा की ज्याने त्याचं पारायण करून आपल्या जीवनामध्ये परमोच्च अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे. अशी अनेक मंडळी आहेत. वानगी दाखल आपल्याला सांगितली, अनेक मंडळी जिथे गुरु आणि शिष्यांचा संबंध सांगणं अपेक्षित आहे, तिथे एकनाथी भागवत. साईबाबा आपल्या भक्तांना सांगायचे एकनाथी भागवत वाचा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल, भावार्थ रामायण हे तिथली जी काय मुसलमानांचा काय तो भाग असतो, त्याच्यामध्ये बसायचे आणि भावार्थ रामायण शिष्यांना वाचायला सांगायचे. एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण आपल्या शिष्यांना सांगायचे, भक्तांना सांगायचे एकनाथी भागवत वाचा. कशासाठी? सद्गुरूंची महती कळण्यासाठी एकनाथी भागवत आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सद्गुरूंचं वर्णन आलेलं आहे, तेवढं इतरत्र आपल्याला पाहायला सापडत नाही. आणि म्हणून एकनाथ महाराजांचं जीवन हे एका गुरुभक्ताचं जीवन आहे. सद्गुरूंचं मार्गदर्शन एकनाथ महाराजांना जे प्राप्त झाले, त्यांची अवस्था अशी झाली की त्यांनी स्वतःचं नाव अर्ध केलं आणि गुरूंचं नाव पूर्ण केलं. कधी आपण ऐकलंय का हो, एकनाथ महाराज म्हणतात एकनाथ म्हणे, असं कधी ऐकलंय का अभंगामध्ये? मग काय आहे, एका जनार्दनी, जनार्दनाचा एका एका जनार्दना शरण, अशाच पद्धतीच्या नाममुद्रा आपल्याला पाहायला सापडतात. एकनाथ महाराजांनी स्वतःचं नाव अर्ध केलं आणि सद्गुरूंचं नाव पूर्ण लिहितायत. याच्यावरून आपल्याला एकनाथ महाराजांची गुरुभक्ती काय असेल हे लक्षात येतं. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, हे एवढं सगळं सांगण्याचं तात्पर्य काय आहे? शंकराचार्य महाराज केरळहून इथे आले. लक्षात घ्या, 40-50 वर्ष त्यांनी आपल्या गावामध्ये व्यतीत केले आहेत. आणि त्या कालखंड व्यतीत करण्याचं फल म्हणजे आपला हा सप्ताह आहे की जेवढी मोठ्या प्रमाणात श्रद्धेनं आपण हा सप्ताह करत आहात, निश्चितपणे त्यांची कृपा आजही आपल्यावर वर्षत. आपल्या गावाचं भाग्य लक्षात ठेवा. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. मात्र इथं त्यांनी जन्म घेतला नाही. एकाही महात्म्याचा इथे जन्म नसताना सुद्धा तुमच्या गावाचं काहीतरी परमपुण्य आहे की तो महात्मा केरळहून तुमच्या गावात आला. अजून गाव नसते का त्यांना? दुसरे गाव मिळाले नसते काय? तुमच्या चापड गावामध्ये बघितलं असेल त्यांनी. विचार करा. दुसरा तिसरा काही बघितलं नाही, त्यांच्यावरची श्रद्धा बघितली. त्यामध्ये जे कोणी त्या काळातली मंडळी असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, त्यांची श्रद्धा आणि भक्ती त्यांनी बघितली आणि त्यांच्या मनामध्ये हा विचार निर्माण झाला की यांचं कल्याण व्हावं. आणि म्हणून 40-45 वर्ष तुमच्या गावामध्ये त्यांनी व्यतीत केले. मात्र ते व्यतीत केलेले वर्ष आपण जागृत ठेवले, मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं. महत्त्वाचं यासाठी वाटतं, थोडे मुलं बोलत आहेत, थोडे शांत करा त्यांना. महत्त्वाचं मला यासाठी वाटतंय की त्यांच्या समाधीनंतरही आपण त्यांच्या समाधीचं पुण्यस्मरण
आणि त्या निमित्तानं कार्यक्रम करत आहात. औचित्य चांगलं मिळालंय. काही गावकऱ्यांना तर औचित्यच नसतं, मग काहीतरी रामनवमी ते हनुमान जयंती काहीतरी आपलं. पण हा जो सोहळा आहे हा त्यांच्या समाधीचा सोहळा आहे. त्यांच्या समाधीची जाण, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची जाण आपण ठेवल्यामुळे हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहात. त्यांना निश्चितपणे समाधान वाटत असेल. त्यांना समाधी घेऊनही हे 25वे वर्ष या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यांचं स्मरण करत असताना सद्गुरूंची महती सांगावी हा विचार मनामध्ये आला आणि म्हणून हा अभंग खरं तर घेतलेला आहे. खरं तर माझ्या डोक्यामध्ये दुसरा अभंग होता, मात्र माझ्या लक्षात आलं या ठिकाणी एका महात्म्याची पुण्यतिथी आहे आणि त्या महात्म्याने या गावाला चांगलं वळण लावलेलं आहे. म्हणून आज आपल्याला छोटी छोटी मुलं जी इथे बसताना मुलं मुली या ठिकाणी बसलेली दिसत आहेत, काही ना काहीतरी त्यांचे संस्कार असतात. त्यांचा जन्म इथे झाला नाही, मात्र यांची कर्मभूमी म्हणून त्यांनी चापडगाव ठेवली, त्यांची समाधी स्थळ म्हणून त्यांनी चापडगाव ठेवलेलं आहे. आपण याची निश्चितपणे जाण ठेवावी. असं जर जाण माणसं ठेवत गेले तर खऱ्या साधूंना काम करायला सुद्धा काही वाटणार नाही. खरं तर ते कोणत्याही अपेक्षेविना कार्य करत असतात. देह कष्टवीती परोपकारे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती देह कष्टवीती परोपकारे. त्यामुळे आपण नेहमी ऐकतो येथे उपकारासाठी उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आपण नेहमी ऐकतो उपकार करण्यासाठी संत महात्मे आले. रविश्चंद्रो घनाः वृक्षा नद्यो गावश्च सज्जनः येते परोपकाराय युगे देवेन निर्मितः. देवानं 7 जणांना केवळ उपकार करण्यासाठी या पृथ्वी तलावरती पाठवलेला आहे. रविही, सूर्य, चंद्रो, चंद्र, घनाः, मेघ, वृक्षः, झाडं, नद्यो, नदी, गावश्च गाय, सज्जनः म्हणजे साधू संत हे उपकार करण्यासाठी इथे आलेले असतात. आणि म्हणून त्यांनी त्यांचं काम करून ठेवलेलं आहे. आता त्यांच्या उपकाराची जाण ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे, ज्याला कृतज्ञता असं म्हणतात. माणसं कृतज्ञ आहेत, लक्षात ठेवा. ज्याने आपल्यावरती कृपा केली त्याच्यावरती अवकृपा करणारी माणसं, त्यांचं शरीर पडल्याच्या नंतर शास्त्र असं सांगतं की ब्रह्मराक्षस सुद्धा त्याचं मांस खात नाहीत. म्हणजे कृतघ्नाचं मांस ब्रह्मराक्षस खाऊ शकत नाही. कृतघ्न किती नीच पातळीचं असेल. कृतघ्न कोण आहे? ज्याने आपल्याला उभं केलं, ज्याने आपल्याला वाढवलं, ज्याने आपल्याला मार्गदर्शन केलं, ज्याने वेळोवेळी आपल्याला पथभ्रष्ट होण्यापासून वाचवलं. अशावरच जेव्हा अपकार करतो एखादा माणूस तेव्हा तो कृतघ्न या सदरामध्ये मोडतो. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. ओ तुका म्हणे सत्य धर्म भावे साह्य, घातलिया भय भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य
काम चालू आहे, कार्य चालू आहे, त्याला मदत करणं हे आता या प्रमाणाचं त्याचा अर्थ आहे. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे. मी आपल्याला सांगतोय की कृतघ्नता ही माणसाच्या ठिकाणी नसावी. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. संत महात्मे हे कृतज्ञ आहेत, लक्षात ठेवा. आपल्या सर्व पूर्वसुरींचं वर्णन ते करतायत. आपल्या आधी होऊन गेलेल्या महात्म्यांचं वर्णन ते करतायत, म्हणजे ते कृतज्ञ आहेत. नामदेवराय ज्ञानोबारायदिक संतांचं वर्णन करतात. नाथ महाराज ज्ञानोबाराय नामदेवरायदिक संतांचं वर्णन करतात. तुकोबाराय नाथ महाराज ज्ञानोबारायदिक संतांचं वर्णन करतायत. निळोबाराय नाथ महाराज तुकोबाराय ज्ञानोबाराय सगळ्या संतांचं वर्णन करतायत. ही जाण आहे त्यांना, आणि त्यामुळे आपल्या पूर्वसुरींच्या संबंधानं कृतज्ञता व्यक्त करणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून संतांचंच कार्य या निमित्तानं आपल्याकडून होतंय. म्हणून हा अभंग खरं तर कीर्तनासाठी निवडलेला आहे. एकनाथ महाराज हे जनार्दन स्वामींचे शिष्य आहेत. वयाच्या 12व्या वर्षी एकनाथ महाराज सद्गुरूंच्या शोधासाठी गेले. लक्षात घ्या, काही मंडळी विचारतात की आम्हाला परमार्थ करण्याची इच्छा आहे, कधीपासून सुरू करू? काय उत्तर द्यायचं? मला आत्ताच थोड्या वेळेपूर्वी एका माणसाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज जगबुडी होणार आहे आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की परमार्थाला लागावं. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. अरे म्हटलं, संत महात्म्यांच्या दृष्टीनं क्षणाक्षणाला हे जग बुडणार ही भावना, ही भूमिका आहे. ते कधी बुडेल सांगता येत नाही. म्हणून संत महात्म्यांचं जीवन दिव्य आहे, पवित्र आहे, आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख कष्ट आहेत. एकनाथ महाराजांच्याकडे एक माणूस आला. म्हटला, महाराज तुम्ही गृहस्थ जीवन जगत आहात आणि मी पण गृहस्थ जीवन जगतोय. मात्र तुमच्या जीवनामध्ये आम्हाला गृहस्थ जीवन जगत असताना सुद्धा, संसार करत असताना सुद्धा शांत चित्त, समाधानी वृत्ती ही पाहायला मिळते, आणि आमच्या जीवनामध्ये मात्र दुःख, त्रास, कष्ट पाहायला मिळत आहेत. काय कारण आहे बरं? एकनाथ महाराजांनी त्यांचा प्रश्न ऐकला आणि सांगितलं, तुझा प्रश्न आता बाजूला ठेव, पण तुला एक सांगू का? म्हणले, 8व्या दिवसाचा सूर्योदय तू पाहू शकत नाही. म्हटले, हे ऐकल्या ऐकल्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हटलं, आता काय करायचं यांच्याकडून हे सगळं जाणून? आता घरी चला. बायकोशी रोज भांडणारा आज शांत बसला होता. चिंतन करू लागला, 7 दिवस शिल्लक राहिलेत, काय करायचं? मुलाबाळांना काहीही न देणारा आज म्हणू लागला, तुम्हाला काय काय पाहिजे मला सांगा, चला बाजारामध्ये घेऊन देतो, खाऊ घेऊन देतो, खेळणी घेऊन देतो. मुलांनाही आश्चर्य वाटलं. कोरून कोरून बांध कोरून कोरून भावाची जमीन स्वतःच्या ताब्यात घेतली होती. भावाला सांगितलं, बाबा ये, हा खरा बांध आहे, ती तुझी आणि ही माझी आहे. लोकांकडून पैसा घेतलेला, पैसा असताना परत द्यायची नाही वृत्ती ही त्याची. लोकांना कर्जासहित व्याजासहित परत करून टाकलं. 7 दिवस निघून गेले. विनाकारण ज्या कोर्टामध्ये काही केसेस असतील त्या काळच्या, त्या वापस घेतल्या, विनाकारण केलेल्या. आणि म्हटलं 7 दिवस शिल्लक राहिले, करायचं काय? शांत बसावं. 7 दिवस संपले, रात्र झाली आणि आता विचार करू लागला, उद्या सूर्योदय होणार आणि त्याच्या आत आपण मरणार आहेत. नाथ महाराजांनी सांगितले, उद्याचा सूर्योदय पाहू शकणार नाही. विचार करू लागला, कसं जीवन व्यतीत झालं 7 दिवसांमध्ये. फार समाधान वाटलं. मनाला चिंतन करू लागला, फार समाधान वाटलं 7 दिवसांमध्ये. बरं वाटलं, सगळ्यांशी चांगलं वागलो, कोणाशीही वाईट वागलो नाही. समाधानी वृत्तीनं आता मी मरतोय. वा वा वा. बायको मुलांकडे बघता बघता विचार करता करता केव्हा झोप लागली कळालं नाही. पहाट झाली, सूर्योदय झाला आणि त्याचे डोळे उघडले. मात्र एकनाथ महाराजांवरती त्याचा असा विश्वास की त्यांनी सांगितलं, 8व्या दिवसाचा सूर्योदय पाहू शकत नाहीस. सूर्योदय तर झालाय, माझे डोळे तर उघडलेत, पण एकनाथ महाराजांचं खोटं ठरू शकत नाही, म्हणजे मी मेलेलो आहे अशी त्याची भावना झाली. मात्र तो जिवंत होता. बायको बघू लागली, नुसता पडून अंथरुणावरती पडून आहे, उठत नाही आहे. म्हणजे उठाना कशासाठी बसलायत? त्यांनी पडल्या पडल्या विचारलं, मी जिवंत आहे? म्हणजे तुम्हाला काय झालंय? म्हटलं, मरायला.
मी जिवंत आहे त्याला आनंद झाला. एकनाथ महाराजांचं भविष्य खोटं ठरलं. तसाच पलंगावरून उठून नाथ महाराजांच्या वाड्यात धावत धावत गेला. म्हणला, महाराज तुमचं भविष्य खोटं ठरलं. ते बघा तो सूर्योदय झाला आणि बघा मी जिवंत आहे. खोटं ठरलं तुमचं भविष्य. नाथ महाराजांनी सांगितलं, खोटंच ठरणार होतं म्हणले भविष्य. मग मला असं खोटं का बोललात तुम्ही? एकनाथ महाराजांनी सांगितलं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हटले मी. त्याला कळालं नाही. प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणजे काय? तुझा काय प्रश्न होता? की तुमच्या जीवनामध्ये संसार करत असताना आनंद आहे, समाधान आहे, आणि आमच्या जीवनामध्ये दुःख आणि कष्ट आहे, त्रास आहे. 7 दिवसात काय काय केलं सांग म्हटले मला. त्यांनी सांगितलं, असं असं सगळं केलं आहे. बायकोशी नीट वागलो, मुलांशी नीट वागलो, भावांशी नीट वागलो, लोकांचे पैसे परत करून दिले, विनाकारण गोष्टी ज्या आहेत वाढवून ठेवलेल्या त्या सगळ्या बंद करून टाकल्या. कसं वाटलं रे म्हणले? समाधान वाटलं म्हणले महाराज. पण असं का केलंस तू? असं करण्याचं कारण काय? त्यांनी सांगितलं, तुम्हीच तर भविष्य सांगितलं होतं की 7 दिवसांचं आयुष्य शिल्लक आहे, 8व्या दिवसाचा सूर्योदय पाहू शकणार नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमच्या जीवनामध्ये दुःख यासाठी येतं कारण आम्ही मरणारच नाही ही भूमिका आहे, आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही सुखी आणि समाधानी यासाठी आहोत कारण या पुढचा क्षण आम्ही जगणार आहोत की नाही ही आमच्या मनामध्ये शंका आहे. आणि अशा पद्धतीचा विचार जो ठेवणार तो जीवनात कदापि दुःखी होऊ शकणार नाही. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे सद्गुरूंची महती जीवनामध्ये एवढी महत्वाची आहे. ते महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. एकनाथ महाराज वयाच्या 12व्या वर्षी गेले, सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेले. 6व्या वर्षी मुंज झाल्याच्या नंतर 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्ञात करून घेतले. आणि शिकवायला येणाऱ्या गुरुजींना विचारलं, हे सगळं मी शिकलोय म्हणजे मला देवाची प्राप्ती झाली का? गुरुजींनी सांगितलं, नाही बाळा. का नाही झाली? कारण तुला शिकवणाऱ्यालाच ती झाली नाही म्हटली. म्हणजे तुम्हाला भगवंताची प्राप्ती झालेली नाही. त्यांनी विनम्रपणे सांगितलं, हे सगळं पोपटपंची आमच्यासाठी. तुला वेद शिकवायचे, शास्त्र शिकवायचे, पुराण शिकवायचे, आम्हाला काहीतरी पैसा मिळतो, उत्पन्न मिळतं म्हणून आम्ही शिकवतो. पण तुला जर का त्या खरोखर परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर खऱ्या सद्गुरूंची शरणागती तुम्ही केली पाहिजे. कुठे मिळतील? सांगितलं, देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी आहेत, त्यांच्याकडे जा, उद्धार होईल. नाथ महाराज त्याच क्षणी निघाले घरी न सांगता. आणि जनार्दन, मोठी कथा आहे, मला कथा सांगून आपली वेळ घ्यायची नाही. जनार्दन स्वामींनी त्यांचा स्वीकार केला. कारण जनार्दन स्वामींकडे मागणारे भरपूर होते, रांग लागली होती. कोणी आलं विचारायचं, काय झालं, काय पाहिजे? काही नाही, मुलीचं लग्न करायचंय, काहीतरी पैसे द्या. स्वामींनी सांगावं, द्या थोडे पैसे याला. कोणी यावं, सांगावं, आजारी आहे, मला काही औषध वैद्याकडून मिळालं तर वैद्यराजांना सांगितलं, द्या औषध त्याला. प्रत्येक जण स्वार्थाचं मागण्यासाठी येत होता. आणि 12 वर्षाचं पोर जेव्हा रांगेत दिसलं तेव्हा स्वामींनी विचारलं, तुला काय पाहिजे बाळा? तेव्हा एकनाथ महाराजांनी सांगितलं, मला तुम्ही पाहिजेत. आश्चर्य वाटलं स्वामींना. विचार केला, आत्तापर्यंत सगळेजण माझं मागत होते, हा तर मलाच मागणारा निघाला. त्यांनी विचारलं, म्हणजे काय? मोठा संवाद आहे, त्याला ब्रिदावळी असं आमच्याकडे म्हटलं जातं. ब्रिदावळीचे अभंग आहेत. कोण तुझा ग्राम आला से कोठून, कोण कोण तुझं परिवार, मुळीचा मी एका लागली से मुळी आहे वंशावळी आजाजी. दोन्ही अतिवृद्धे आहेत पैठणी, मी तेथून आलो असे. वयते लहान दिसशी सगुण, अनुतापे पूर्ण बिंबलासे. दिसतो से तीक्ष्ण आला से रुसून, करून अवगुण दोहीवरी. नाही मी गुणाचा नाही अवगुणाचा, समसाम्य जयाचा ठाव नाही. सांगत असे वृद्धे ऐकले निर्बल, कोण्या गुणे केले बीज तुवा. रडती मरती होतील सुकार, झाला से निष्ठुर केवितया. कोण तुझा हेत काय अपेक्षित, दिसशी विरक्त धडधडित. नाही उपेक्षिले जनक जननी, भेटी नारायण उपदेशिले, वगैरे वगैरे वगैरे. खूप मोठा भाग येतो संवादाचा. जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं, लक्षात घ्या, एकनाथ महाराजांचं वेगळेपण काय आहे. शिष्याना गुरुची प्राप्ती झाल्यानंतर असं वाटतं की आता माझा उद्धार होणार आहे. पण इथे जनार्दन स्वामींना असं वाटू लागलं की याचा शिष्य म्हणून जर मी स्वीकार केला
तर माझा उद्धार होणार आहे. ही नव्हे मानवी विवेकाची मूर्ती, दया क्षमा शांती वसे अंगी, विधीचा उल्लंघ न करी सर्वथा भावे विनटला चित्त विश्वासिक, यापासून सेवा न घ्यावी सर्वथा हा परत्रीचा दाता सखा माझा. मला जर पहिलं पार जायचं असेल तर मी याचा शिष्य म्हणून स्वीकार केला पाहिजे. ज्याप्रमाणे गुरुचा अधिकार असावा लागतो त्याप्रमाणे शिष्यांचाही अधिकार असावा लागतो. गुरु कोण आहेत? गुरु आणि सद्गुरूमध्ये लोक संभ्रमावस्थेमध्ये असतात. लोकांना गुरु कोण आहे कळत नाही, सद्गुरू कोण आहे कळत नाही. एकनाथ महाराजांनी तर एकाच ओवीमध्ये भागवताच्या सांगून टाकलं, मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते, जो शिष्या ते मिळवे सद्वस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. मंत्रतंत्राचा उपदेश करणारे घरोघरी तुम्हाला मिळतील, नाथ महाराज म्हणतात. त्यांना गुरु म्हणा. अगदी व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचं झालं, मी नेहमी सांगतो, गुरु या शब्दाची व्यावहारिक व्याख्या आजच्या काळामध्ये करायची असेल तर व्यावहारिक माहिती जो देतो तो गुरु आहे. म्हणजे एखाद्याला तंबाखू कशी खायची हे शिकवणार आहे त्या बाबतीतला त्याचा गुरुच आहे. एवढी घ्यावी, इतका चुना लावावा, अशी चोळावी, अशी टाळी वाजवावी, इथे ठेवावी, अशी हे सगळं शिकवणारा त्याचा गुरु आहे. म्हणजे व्यावहारिक माहिती जो देतो तो गुरु आहे आणि परमात्म्यापर्यंत पोचवतो तो सद्गुरू. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांची सद्गुरूंची सेवा सुरू झाली आणि एकनाथ महाराज हे मोठे अधिकारी पुरुष होऊ शकतात याची जाणीव जनार्दन स्वामींना झाली आणि त्यांनी सांगितलं, माझ्याबरोबर शुलिभंजन पर्वतावरती चल. देवगिरी किल्ल्याच्या बाजूला 10 किलोमीटरवरती खुलताबादच्या पुढे अत्यंत पवित्र असं ठिकाण आहे शुलिभंजन पर्वत. आपल्याला जर कधी जायला मिळालं तर जरूर जा. आणि तिथे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की असं पवित्र स्थान आपल्याला या परिसरात पाहायला मिळणार नाही, एवढं पवित्रता त्या ठिकाणी आहे. एकनाथ महाराजांनी ज्या शिळेवरती बसून काही काळ तपश्चर्या केली ती शिळा त्या ठिकाणी आज पण आहे. ज्याच्यावरती दगडावर दगड आदळून भजन नाथ महाराजांनी केलं ती रंगशिळा सुद्धा आज आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वाजवल्यानंतर वेगवेगळे स्वर ऐकू येतात अशी शिळा पण त्या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांचं स्थान आहे. एकनाथ महाराजांच्या मुळे त्या स्थानाला महत्त्व प्राप्त झालं. जनार्दन स्वामी नाथ महाराजांना घेऊन त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर एक मलंग फकीर त्या ठिकाणी आला. जनार्दन स्वामी नतमस्तक झाले. एकनाथ महाराजांना सुद्धा पाया पडावं लागलं, कारण अशा विचित्र वेशामधल्या व्यक्तीला नमस्कार आपण कसा करावा हा प्रश्न पडला होता. आपण कोण आहोत, आपण कोणाच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे हा विचार नाथ महाराजांच्या मनात आला. तोपर्यंत सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झालेला नव्हता. लक्षात घ्या, फाल्गुन वद्य षष्ठीची गोष्ट आहे. त्या फकीराने स्वतःच्या झोळीतून एक सोन्याचं पात्र काढलं आणि एकनाथ महाराजांना सांगितलं. 12-13 वर्षांचे नाथ महाराज, त्यांच्याबरोबर आलेली एक कुत्री होती. त्यांनी सांगितलं या कुत्रीचं दूध काढून घेऊन ये. किळसवाणा प्रकार वाटला. कुत्रीचं दूध काढायचं? स्वामींकडे बघितलं. स्वामींनी डोळ्यांनी इशारा केला की काढावं लागणार आहे. कुत्रीचं दूध काढून त्या भांड्यामध्ये, त्या सोन्याच्या पात्रामध्ये आणलं. एका झाडाखाली बसले आणि त्या झोळीतल्या काही शिळ्या भाकऱ्या काढल्या आणि त्याच्यात कुस्करल्या. किळसवाणा प्रकार. नाथ महाराज विचार करू लागले, काय करतोय हा? कुत्रीच्या दुधामध्ये भाकरी कुस्करतोय. कदाचित असं वाटलं असेल की कोणाला तरी प्राण्यांना पाण्यामध्ये टाकायला लागत. जनार्दन स्वामी बाजूला बसले आणि दोघंही ते खाऊ लागले. हा प्रकार नाथ महाराजांना असहनीय होता. स्वामींचं लक्ष होतं की याला हा प्रकार काही आवडत नाही आहे, याच्या मनामध्ये काहीतरी विकल्प आहे हे स्वामींना कळत होतं. मात्र तरी देखील त्या फकीरानं ज्या पद्धतीनं सांगावं त्या पद्धतीनं स्वामींनी नाथ महाराजांना करायला लावावं. खाणं दोघांचं चालू असताना नाथ महाराज विचार करू लागले, आपले सद्गुरू एवढे मोठे आहेत, ज्या अर्थी या फकीराच्या ताटामधलं ते खातायत त्या अर्थी हा फकीर काही साधा आहे असं नाही. बघा 12व्या वर्षी हे कळतंय नाथ महाराजांना.
आपल्याला 60-60 वर्ष झाले तरी कळत नाही सद्गुरूंचं महत्त्व काय आहे. काय करावं. पण आता तर आपण केळसवाणा प्रकार समजून बाजूला उभं होतो. आता कसं जावं. पण त्या फकीराने सांगितलं. खाणं झाल्यावर त्या दोघांनी त्याच्यात चूळ भरली. लक्षात घ्या, खाणं झाल्यानंतर माणसं तोंड धुतात, दातामध्ये अडकलेल्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या दोघांनी त्याच्यात चूळ भरली आणि सांगितलं, जा हे पात्र त्या चंद्रकुंडातून धुवून आण. नाथ महाराज ते घेऊन गेले आणि जाता जाता विचार करू लागले की आपण कशापासून तरी वंचित राहतोय असं मला जाणवत आहे. म्हटले तो प्रसाद आपल्याला खावा वाटला नाही, कारण तो कुत्रीच्या दुधामध्ये होता. पण नाथ महाराज विचार करू लागले, ज्या अर्थी आपल्या सद्गुरूंनी हे केलंय त्या अर्थी आपण करावं. सद्गुरू जे करतो ते शिष्यानी करणं अपेक्षित आहे बरं का. जसं करतो तसं नाही, जे करतो ते शक्य असेल तेच. कफ आणि पित्त स्वीकारित, ते पाणी पिऊन टाकलं नाथ महाराजांनी. धुण्यासाठी गेलेले ते पात्र धुण्यासाठी गेलेले नाथ महाराजांनी ते पाणी पिऊन टाकलं आणि एकनाथ महाराजांना समाधी लागली. समाधी लागल्याच्या नंतर त्या फकीरानं जनार्दन स्वामींना सांगितलं, आत्ताच डोक्यावरती हात ठेव आणि समाधी उतरव त्याची. स्वामी गेले आणि विचार करू लागले की समाधी लागणं हे अतिशय उच्च स्तराचं लक्षण आहे परमार्थामध्ये, आणि हे का असं सांगतायत डोक्यावरती हात ठेवून समाधी उतरव. स्वामींनी विचारलं, तुम्ही असं का सांगतायत. त्यांनी सांगितलं, पहिली समाधी उतरव. जनार्दन स्वामींनी डोक्यावर हात ठेवला आणि एकनाथ महाराजांची समाधी उतरली. आणि नाथ महाराज जागृत झाले आणि त्यांच्या लक्षात आलं, हे आपण पाणी पिलं, पण हा फकीर कोण आहे हा प्रश्न पडला. तेव्हा जनार्दन स्वामींनी सांगितलं, हा फकीर दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय आहेत आणि ती कुत्री दुसरी तिसरी कोणी नसून ही कामधेनू माता आहे म्हटले. नाथ महाराज विचार करू लागले, हा प्रसाद आपल्याला प्राप्त झाला नाही प्रत्यक्ष. गहिवरले. स्वामींनी नाथ महाराजांना विचारलं, काय वाटलं तुला. नाथ महाराजांनी सांगितलं, महाराज खरं सांगू का, सगळा किळसवाणा प्रकार वाटला म्हणजे मला. एकतर हा फकीर आहे आणि यांच्या तुम्ही पाया पडता, इथूनच सुरुवात झाली म्हणले. पण हा फकीर दुसरा तिसरा कोणी नसून भगवान दत्तात्रय. तसं जेव्हा जनार्दन स्वामींनी सांगितलं, मूळ रूपात दर्शन केलं आणि स्वामींनी पहिला प्रश्न दत्तात्रय प्रभूंना विचारला की याची समाधी उतरवायला का लावली म्हणले महाराज. दत्तात्रयाने सांगितलं, याला समाधीचं सुख जर का प्राप्त झालं तर हा जगामध्ये फिरणार नाही, समाधीचं सुख घेत बसेल. याच्या हातून अनेक ग्रंथ व्हायचे आहेत, हजारो लाखो लोकांचा उद्धार याच्याकडून व्हायचा आहे. त्यामुळे समाधीचं सुख जर का याला समाधान देऊ लागलं तर हा समाजामध्ये फिरणार नाही. समाजामध्ये फिरून याला पंथाचा प्रसार प्रचार करायचा आहे. भगवान दत्तात्रय गुप्त झाले आणि जनार्दन स्वामी नाथ महाराजांना विचारू लागले, पण तुला असं का वाटलं सांग. मी ज्या अर्थी त्यांच्या पाया पडतोय तुला का नाही वाटलं आधी पाया पडावं. नाथ महाराजांनी सांगितलं, मला असं वाटलं की त्यांच्या पाया पडू नये. का वाटलं, मग जे काही कारण आहेत. मग मी ब्राह्मण कुलोत्पन्न आहे, मात्र हा फकीर मला साधा वाटला. जनार्दन स्वामींनी सांगितलं, जिथे दिव्यता आहे त्या ठिकाणी येथ जाती कुळ अप्रमाण. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर कुठल्या जातीतला आहे, कोणत्या कुळातला आहे याचा विचार न करता त्याच्या शरणागतीमध्ये आपण गेलं पाहिजे. आणि हेच सांगत असताना महाराजांनी उपदेश केला अभंगाच्या, सर्वभूती भाव नको ठेवू नको ठेवू, सर्वभूती भाव नको ठेवू नको ठेवू, सर्वभूती भाव नको ठेवू नको ठेवू, सर्वभूती भाव नको ठेवू नको ठेवू
भक्ती भाव नको ठेवू तुझा, नको ठेवू तुझा सर्व भक्ती भाव नको ठेवू तुझा, नको ठेवू तेरे गरुड ध्वजा समाधान समाधान तेरे गरुड ध्वजा तुझा तेणे गरुड ध्वजा समाधान. आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याला जी आवडली एखादी गोष्ट आवडत असेल ती जर आपण केली तर त्याला समाधान आहे. भक्ताची आवडती गोष्ट परमात्म्याशिवाय दुसरा कोणीही भक्ताला आवडत नाही. नाथ महाराजांना उपदेश करत असताना जनार्दन स्वामी महाराजांनी सांगितलं, साव नको ठेवू तुझा. सर्वत्र समब्रह्म पाहणं हा उपदेश या माध्यमातून जनार्दन स्वामीने एकनाथ महाराजांना केलेलं. सर्वाभूती भाव नको ठेवू तुझा तेणे गरुड ध्वजा समाधान. भगवंताला त्यांना आनंद आहे, समाधान आहे. ही वृत्ती एकनाथ महाराजांनी प्राणपणानं आयुष्यभर जपली हे आपण पाहू शकतो. प्राणपणानं जपली. आलेल्या प्रत्येकाला समानतेची वागणूक एकनाथ महाराजांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. एकनाथ महाराजांच्या कीर्तन प्रवचनाला अख्खं गाव पालथं व्हायचं. प्रत्यक्ष गोदावरी मातासुद्धा स्त्रीचं रूप धारण करून त्या ठिकाणी यायची. एक वडाराचं कुटुंब होतं. दगडं फोडायचे आणि त्याच्यावरती जे काही मिळेल त्याच्यातून उपजीविका करायची. आपले सगळेच जण पैठणला नाथ महाराजांच्या कीर्तनाला जातात. आपण तर कधी बघून एवढं काय सांगतात. वेळ माहिती नाही, काही नाही. काम उरकल्यानंतर नाथ महाराजांच्या वाड्यात आले, दारातून आत जाऊ लागले. बघितलं तर सगळं मंदिर गच्च भरलेलं. त्यांना कोणी पुढे जाऊ देणं. एवढ्या लोकांना पार करून पुढे जाणं शक्य नाही. बसायला इकडे तिकडे जागा नाही. मग आतमध्ये जाण्यासाठी प्रयास सुरू झाला. दुसऱ्या दारातून आतमध्ये प्रवेश मिळाला. त्याच्यातल्या खोल्यासुद्धा सगळ्या भरलेल्या. कुठे बसावं ते दाम्पत्य वडाराचं. आणि एकनाथ महाराजांच्या शयन कक्षामध्ये त्यांना जागा मिळाली. झोपण्याच्या जागेवर आजच्या भाषेमध्ये बेडरूममध्ये. बर, तिथे सुद्धा सगळे खालीच बसलेली माणसं. रिकामी जागा म्हणजे नाथ महाराजांचा पलंग. त्या चंदनाच्या पलंगावरती अशी जाडजोड गादी टाकलेली. नाथ महाराजांचं ऐश्वर्य आहे. सगळ्या संतांमध्ये एकनाथ महाराज श्रीमंत संत आहेत. कशाची कमतरता नाही. चंदनाचा पलंग, एवढ्या जाडीचा त्यांची गादी, त्याच्यावरती ते दाम्पत्य बसलं. मग तुम्ही म्हणाल बाकीच्यांना कळालं नाही का? त्यांनी का बसू दिलं? ते काय आपल्यासारखे श्रोते होते का? कोण आलं, कोण गेलं, कोण उठलं, कोण बसलं? नाथ महाराजांचे श्रोते होते.
श्रवण करणं काय त्यांच्याकडून शिका. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायां निश्चला मतिः एवमादि कृतंचेत स्यात् तदा वै श्रवणे फलम. त्या श्रवणाचं फल प्राप्त होणारे ते सगळे श्रोते होते तल्लीन झालेले नाथ महाराजांच्या वक्तव्याकडे. आणि ते दाम्पत्य तिथे येऊन बसलं. दिवसभर उन्हामध्ये दगड फोडून फोडून थकलेलं दाम्पत्य. थोडेफार काही शब्द कानावर आले आणि मऊ अशा गादीवर त्यांना तरी कधी झोपायला मिळणार. आणि झोप लागली. कीर्तन झालं, श्रोते निघून गेले. नाथ महाराजांची झोपण्याची वेळ आली. मात्र हे दाम्पत्य झोपलेलंच त्या गादीवरती. उद्धवजी आले आणि बघितलं तर हे वडाराचं कुटुंब नाथ महाराजांच्या गादीवरती बसलं झोपलेलं. नाथ महाराजही त्याच वेळी त्या ठिकाणी आले. उद्धव महाराज म्हणू लागले यांना उठवतो. म्हणले महाराज थांबा. नाथ महाराज म्हणले थांबा, झोपू द्या झोपू द्या. त्यांना तरी एवढा आनंद या झोपण्याचा या ठिकाणी कसा मिळेल म्हणले. मग ते म्हणले तुम्ही कुठे झोपणार. खाली झोपतो म्हणले मी. लक्षात घ्या, श्रीमंत मोठ्या माणसांचं लक्षण काय आहे. स्वतःकडे कमीपणा घेणं हे श्रीमंत माणसाचं लक्षण आहे. बघा तुम्ही, मोठी जी माणसं आयुष्यात जी मोठी झालेली आहेत आणि जग ज्यांना मोठं मानतो. तुमच्याकडे पैसा आला म्हणजे तुम्ही मोठे नाही आहेत. जग जर तुम्हाला म्हणत असेल की हा मोठा माणूस आहे तर तो निश्चितपणे नम्रतेनं वागणारा असतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. नाथ महाराजांनी सांगितलं खाली झोपतो, इथं अंथरून टाक. सतरंजी टाकली, सतरंजीवर झोपले. आता ह्या लोकांना पहाटे उठायची सवय. पहाट झाली आणि उठून बसले, दचकून उठले. म्हणले संपलं का प्रवचन. आजूबाजूला पाहतो तर कोणीच बसलेलं नाही. उतरणार तेवढ्यात एकनाथ महाराज खाली असलेले दिसले, झोपलेले दिसले. आणि ते दाम्पत्य रडू लागलं. नाथ महाराजांचे पाय धरले. म्हणले महाराज आमच्याकडनं केवढा मोठा गुन्हा झाला, किती पाप आमच्याकडनं घडलं. तुमच्यासारख्या महात्म्याला खाली झोपवलं आणि आमच्यासारखी सामान्य माणसं वर बसले. नाथ महाराजांनी सांगितलं माझ्या सद्गुरूंची ही मार्गदर्शनाची वृत्ती ही मी धारण केलेली आहे. सर्वाभूती भाव नको ठेवू तुझा, चराचरामध्ये समब्रह्म पाहणं ही सद्गुरूंची माझ्या शिकवण आहे. आणि त्या शिकवणीच्या योगानं तुम्ही असा काही विचार करू नका. तुम्ही आणि मी सारखेच आहोत. बघा नाथ महाराजांची भाषा बघा. जया म्हणती नीचवर्ण स्त्री शूद्रादी हीन जन, सर्वाभूती देव वसे नीचा ठाई काय नसे. प्रश्न बघा नाथ महाराज. नीच कोठोनी जन्मला, पंचभूता वेगळा केला. प्रत्येक शरीर मनुष्याचं हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. मग ते पुरुषाचं असो किंवा स्त्रीचं असो. नाथ महाराज म्हणतात जया म्हणती नीच वर्ण. सामान्य अधिकारी मनुष्य ज्यांना नीच वर्ण म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं. स्त्री शूद्रादी हीन जन. स्त्रियांचाही उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. शूद्रांचाही उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. पण नाथ महाराज म्हणतात सर्वाभूती देव वसे. स्त्री असो शूद्र असो, श्वपाक असो. श्वपाक म्हणजे कुत्र्याला शिजवून खाणारा, तोही असला तरी तो पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. सर्वाभूती देव वसे नीचा ठाई काय नसे. नीचा ठाई काय तो नाहीये का. त्या काळामध्ये असा प्रश्न विचारणं हे धारिष्ट्याचं होतं. लक्षात घ्या. 400-450 वर्षांपूर्वीचा काळ आहे. नीच कोठोनी जन्मला, पंचभूता वेगळा केला. ही भावना नाथ महाराजांची लक्षात घ्या. नीचही पंचमहाभूतांचा आहे आणि ब्राह्मणही पंचमहाभूतांचा आहे. चराचर पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. जे जीव आहेत ते पंचमहाभूतांनी बनलेले आहेत म्हणून ते समान आहेत. ही भूमिका नाथ महाराजांनी आयुष्यभर जपली. स्वामीने फक्त हाच उपदेश केला का. संतांसी नमन आलिया अन्नदान या परते साधन आणिक नाही. आलेल्या अभ्यागताचं स्वागत करायचं. गृहस्थाचा हा धर्म आहे. लक्षात ठेवा. आपल्याकडे आलेल्या अतिथीचा अपमान केल्यानंतर तो आपलं सगळं पुण्य घेऊन जात असतो. लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याकडे अतिथी देवो भव अशी म्हणण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोकांच्या श्रीमंतांच्या घरामध्ये ते असे हात जोडलेले असायचे बघा. एका स्त्रीचे हात असायचे असे एवढे हात जोडलेले आणि खाली लिहिलेलं असायचं या बसा नमस्कार. आता ते हातही गेले आणि तशा स्त्रियाही गेल्या. जास्त मला व्यवहारामध्ये पडायचं नाही. आलेल्या अतिथीचा सन्मान केला नाही, त्याचा अपमान झाला तर तो आपलं सगळं पुण्य घेऊन जातो. हे शास्त्र आहे. त्यामुळे आलेल्या व्यक्तीला सर्वप्रथम
आपण आसन दिलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. बघा तुम्ही, परमात्मा तुकोबारायांच्याकडे आला, प्रश्न काय पडला? पाहुणे घरासी आजी आली ऋषिकेशी, काय करू उपचार? कोप मोडकी जर्जर. म्हणजे सर्वात प्रथम आठवण कशाची आली? आसनाशी. नाथ महाराज सांगतात, घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा पूजा करी काया घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी, सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल, सुखी नाम स्मरतादरे. संतांना आसन घातलं पाहिजे. तेव्हा कोणीही महात्मा जेव्हा एखाद्या राजाकडे येतो तेव्हा सर्वप्रथम ते आसन देतात. ही भूमिका आपण लक्षात घ्या. संतासी नमन, आलिया अन्नदान, या परते साधन आणिक नाही. प्रत्येकाला अन्नदान केलं पाहिजे. प्रत्येकाला जो कोणी येईल त्याला अन्न, कारण सर्वाभूती द्यावे अन्न, आम्हाला महात्म्याने सांगून ठेवलंय. प्रत्येकाला आलेल्याला आपण अन्न दिलं पाहिजे. कोणीही आपल्या ठिकाणाहून उपाशी पोटी जाऊ नये, ही भूमिका सुद्धा नाथ महाराजांनी वठवलेली. खूप सगळे चरित्र भाग सांगता येते येण्यासारखे आहेत. आपण मुळामध्ये नाथ महाराजांचं चरित्र वाचा, म्हणजे आपल्याला कळेल की एकनाथ महाराज हे फक्त गाढवाला पाणी पाजणारे, हरिजनाचं मूल कडेवर घेणारे, यवनाने अंगावर थुंकून स्नानाला जाणारे, पितरांना जेवायला बोलवणारे एवढ्यापुरते मर्यादित नाही आहेत. एकनाथ महाराजांचं चरित्र हे व्यापक आहे. त्या चरित्रापर्यंत आपण पोचलं पाहिजे. मात्र आम्हाला या व्यतिरिक्त एकनाथ महाराजांचं चरित्र माहिती नाही, हे दुर्दैव आहे. नाथ महाराजांना स्वामींनी जो उपदेश केला, संतासी नमन, आलिया अन्नदान, या परते साधन आणिक नाही. कुठेही असो अन्नदानाचं महत्व आहे. अन्नदान कोणालाही करावं हे मान्य आहे, पण नामधारकाला अन्नदान केल्याचं फल काय आहे? नामधारकाला अन्नदान केल्याचं वारी निघते. पंढरपूरला अनेक लाखो वारकरी जातात. खेड्यापाड्यातून ते वारकरी जातात. गावकऱ्यांची लगबग असते की मी केलेली एखादी जरी भाकरी पोळी आपल्याकडे एखाद्या वारकऱ्यानं खावी. काय कारण आहे? नामधारकाची महत्ता काय ऐका. नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. गावंढे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केलिया भोजन, पुण्यक्षेत्रीचा एक जाण पाहता सुकृत तितुकेची जोडे. खेड्यातले 1000 ब्राह्मण जीव घातल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते तीर्थक्षेत्रातल्या एका ब्राह्मणाला जीव घातल्यानंतर प्राप्त होतं. ऐका, तीर्थक्षेत्रातले 1000 ब्राह्मण जीव घातले तर एका वेदपाठकाला जीव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. 1000 वेदपाठक जीव घातले तर एका पंडिताला जीव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. 1000 पंडित जीव घातले तर एका संन्याशाला जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. 1000 संन्याशी जेव घातले, एका परमहंसाला जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. 1000 परमहंस जेव घातले तर एक ब्रह्मवेत्ता तृप्त होतो. ब्रह्मवेत्ता म्हणजे काय? ब्रह्मवित ब्रह्मैव भवती. जो ब्रह्मवेत्ता आहे तो स्वतः ब्रह्म आहे. म्हणजे एक ब्रह्मवेत्ता तृप्त झाला. नाथ महाराज म्हणतात हरी आणि हर तृप्त होतात. एक ब्रह्मवेत्ता तृप्त झाला, हरी म्हणजे नारायण, हर म्हणजे महादेव, हे दोनही तृप्त होतात. ऐसे वेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. असे अगणित ब्रह्मवेत्ते जेव घातल्यानंतरही जे पुण्य प्राप्त होणार आहे, लक्षात घ्या, एका नामधारकाला जेव घातल्याचं पुण्य त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. म्हणून अन्नदानाचं महत्त्व हे विशेषत्वान आहे. प्रत्येक सप्ताहामध्ये अन्नदान असतं. अशा अनेक सप्ताह मी बघितलेले आहेत की पुढचे 5-5, 10-10 वर्षाचं अन्नदान त्यांचं बुक करून ठेवलेलं आहे. का? कारण नामधारकाला अन्नदान घडावं, भाविकांना भक्तांना अन्नदान घडावं, कोणालाही अन्नदान घडावं, ज्याला गरज आहे त्याला अन्नदान प्राप्त व्हावं, हे त्याच्यासाठी व्हावं ही भूमिका असल्यामुळे नाथ महाराजांनी सांगितलं आपण आसन घालायचं आहे, त्यांना जेव घालायचं आहे.
संतासी नमन आलिया अन्नदान या परते साधन आणिक नाही. काय करायचंय? सर्व भावे वारी पंढरीची करी. जनार्दन स्वामी महाराज हे दत्त परंपरेतले, लक्षात घ्या. आदिनारायण विधी अत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ आमची गुरु परंपरा आहे. आदिनारायणापासून जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शबल ब्रह्मासा आदिनारायण म्हणती जास तो सर्वांसी आदिगुरु. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्री सौपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा. केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जाण. समूळ निरसले भवबंधन एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. आदिनारायण साराचे ते सार केला उपकार. ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध अत्रिसी पै केला तो शेष लाधला. दत्तात्रय दत्तात्रय कृपा केली जनार्दनी एका जनार्दनी परिपूर्ण. अशी एकनाथ महाराजांची परंपरा आहे. म्हणजे दत्त परंपरा एकनाथ महाराजांना गुरुकडून आलेली आहे. पण एकनाथ महाराजांचं जीवन हे विलक्षण आहे. गुरु परंपरा दत्तात्रयांकडून आलेली आणि वंश परंपरा वैष्णववीर भानुदास महाराजांच्याही आधीपासून त्यांच्या घराण्यात चालत आलेली. ते भानुदास महाराज की ज्या भानुदास महाराजांनी कर्नाटकामध्ये विजयनगर साम्राज्याच्या राजानं नेलेली आपल्या पांडुरंगाची मूर्ती पुन्हा पंढरपुरामध्ये आणली आणि ज्यांच्या हस्ते पुनर्स्थापना पांडुरंगाची पंढरपुरामध्ये झाली ते भानुदास महाराज एकनाथ महाराजांचे पणजोबा आहेत, लक्षात ठेवा. आणि अशा भानुदास महाराजांच्यामुळे आज पांडुरंग महाराष्ट्रात आहे. त्यानंतर एकदाही पांडुरंग महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही, हा इतिहास आहे. आजही गंमत अशी आहे, मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला की महात्म्यांच्या संबंधानं कृतज्ञता ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तुम्हाला मी कृतज्ञ का म्हटलं? कारण तुम्ही जाण ठेवली आहे की शंकराचार्यांनी कशा पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे. पण पांडुरंग परमात्म्याला भानुदास महाराजांनी आणलं. त्या भानुदास महाराजांची जाण किती लोकांना आहे मला सांगा? किती जणांना माहिती आहे? किती जणांना माहिती होतं की भानुदास महाराजांनी पांडुरंगाला पंढरपुरात परत आणलं आणि म्हणून आज पांडुरंग महाराष्ट्रात आहे? माहिती नाही आहे. किती जणांना त्यांची समाधी माहिती आहे? आपण पंढरपुरामध्ये सोळखांबीतून जेव्हा चौखांबीमध्ये जातो, चांदीचं जे मोठं दार आहे पांडुरंगाच्या दरबारामध्ये, तिथे उजव्या हाताला षटकोनी एक चौथरा आहे, त्याच्यावरती पादुकांची स्थापना केलेली आहे. ते स्थान म्हणजे संत श्रेष्ठ वैष्णववीर भानुदास महाराजांचं समाधी स्थान आहे. आम्ही परंपरेनं त्या ठिकाणी पूजा अर्चा त्या ठिकाणी करत आलेलो आहोत, नैवेद्य आदी करत आलेलो आहोत, पण लोकांना माहिती नाही. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे? माणसानं कृतज्ञता बाळगली पाहिजे. अशा भानुदास महाराजांच्या कुळामध्ये वारकरी संप्रदाय चालत आलेला होता. आमुची कुळी पंढरीचा नेम वाचे सदा नाम विठ्ठलाचे. भानुदास महाराज म्हणतात आमच्या कुळात चालत आलेला हा नेम आहे. त्यामुळे भानुदास महाराजांच्याकडून आलेली वारकरी संप्रदायाची परंपरा ही अबाधित राहावी ही अपेक्षा जनार्दन स्वामींची असल्यामुळे सर्व भावे वारी पंढरीची करी आणिक व्यापारी गुंतू नको म्हणे जनार्दन घे हाची बोध. हाची हा शब्द जेव्हा येतो, व्याकरणाच्या दृष्टीनं जेव्हा चकारात्मक भाषा असते तेव्हा इतरांची व्यावृत्ती होत असते. आणि त्यामुळे हाच बोध घे म्हणजे या व्यतिरिक्त तुला काहीही करण्याची गरज नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणे जनार्दन घेई हाची बोध सांडोनी सर्वदा द्वेष भेद. कुणाच्याही संबंधानं द्वेष बाळगू नकोस. सर्व भूतांचे ठाई द्वेषाते नेण्याची काही आप करू नाही. चैतन्या जैसा चैतन्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कोणाच्याही संबंधानं आपपर भाव नाही. हा माझा, हा दुसऱ्याचा, हा माझा नाही, ही भावना ही चैतन्याच्या ठिकाणी नाही आहे. चैतन्य सर्वगत सम असं आम्हाला संत महात्म्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून नाथ महाराजांना उपदेश करताना सांगतात सांडोनी सर्वदा द्वेष भेद. कोणाच्याही संबंधानं भेद करू नको अशा पद्धतीचा उपदेश एक सद्गुरूच आपल्या शिष्याला करू शकतात. आणि म्हणून एक आदर्श जोडा सद्गुरू आणि शिष्यांचा हा जनार्दन स्वामी महाराज आणि एकनाथ महाराजांच्याकडे बघून आपण जाणून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांचं चरित्र मुळामुळामध्ये जर आपण बघितलं तर अत्यंत दिव्य असं चरित्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा उपदेश हा अत्यंत फक्त नाथ महाराजांच्यासाठी लागू आहे असं समजू नका. एकनाथ महाराज एक गृहस्थ संत आहेत. आपण सर्वजण गृहस्थ आहोत. इथे मला नाही वाटत इथे 1-2% गृहस्थ लोक नसतील, बाकी सगळी मंडळी इथे गृहस्थ आहेत. आदर्श कोण असावा? आमचा आदर्श एकनाथ महाराज असावेत. स्त्रियांचा आदर्श कोण असावा? महाराजांची पत्नी आईसाहेब गिरजाबाई असाव्यात. एकनाथ महाराजांनी जसं वागावं तसं आपण वागावं आणि गिरिजाबाईंनी जसं वागलं तसं आपण वागावं तर जीवनामध्ये कदापि आपल्या भांडणं होण्याची शक्यता राहणार नाही. आणि दोघांनी मिळून तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे या न्यायाप्रमाणे आपला संसार आणि परमार्थ होऊ शकतो. लोकांना असं वाटतं संसार करताना परमार्थ आडवा येतो आणि परमार्थ करताना संसार आडवा येतो.
गंमत ऐका, नाथ महाराजांच्या जीवनाचं सार मी असं सांगतो. प्रपंच खणून सांडावा मग परमार्थू मांडावा, हा संदेही न लगे करावा, प्रपंचोची आघवा परमार्थ होय. प्रपंच करताना परमार्थ आड येत नाही, परमार्थ करताना प्रपंच आड येत नाही. आपल्या अंतःकरणाची वृत्ती जर का भगवत तत्वापाशी स्थिर असेल तर आपली प्रपंचातली प्रत्येक क्रिया हा परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही. विठोबा पुरुष मंडळी 5 मिनिट. हॅलो महिला मंडळी अजून कीर्तन आहे. शरद चौधरी पुढे या. शरद चौधरी पुढे या. शरद चौधरी पुढे या लवकर. एवढा सुंदर सोहळा चाललाय, याला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या. उठू नका. आपण सर्वांनी खाली बसा. कुणी उठू नका. बसा खाली, बसा खाली. स्वामीजी पट्टाभिषेक झाल्यासारखं वाटतोय. असं गमतीचा भाग सोडून द्या. सर्वाभूती भाव नको ठेवू तुझा, तेणे गरुड ध्वजा समाधान. संतासी नमन आली अन्नदान, या परते साधन आणिक नाही किंवा कारण आणिक नाही. आपण श्री शंकराचार्य महाराजांच्या 25व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत. आणि मी आपल्याला सांगितलं की एखादा महात्मा प्राप्त होणं ही दैव दुर्लभ गोष्ट आहे. इकडे माझं केव्हापासून लक्ष होतं पूजनीय भगवान बाबांच्या प्रतिमेकडे, आणि त्यांचंही मोठं कार्य हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे. त्यांच्याबद्दल मला जरा विशेष प्रेम आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांचा आणि आमचा काही संबंध आहे, नातेसंबंध आहे असा विचार करू नका. संबंध परंपरेचा आहे. भगवानगड असेल, नारायणगड असेल, हे दोन्ही गड हे एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले येतात. भगवान बाबा हे स्वतःला आमच्या पैठणकर फडाचं टाळकरी म्हणून घेत होते. मी अनेक ठिकाणी त्यांच्या संबंधाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि हे प्रत्यक्षदर्शीने सांगितलेलं मी सांगतो. मी उपस्थित नव्हतो, जे प्रत्यक्षदर्शी त्यावेळी होते ते सांगतो. भगवानगडाला मोठा मान एकनाथ महाराजांच्या संस्थांमध्ये आहे, कारण एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेपैकी एक मोठं स्थान म्हणून भगवानगडाकडे महाराष्ट्र पाहतो. भगवानगड जेव्हा स्वतंत्र झालं नारायणगडापासून, तेव्हा भगवान बाबांनी आमच्या आजोबांचं मोठं स्वागत केलं. वैकुंठवासी संस्थानाधिपती आमचे आजोबा रंगनाथ बुवा तथा भैयासाहेब महाराज, आणि त्यांचं स्वागत केल्यानंतर तेव्हापासून
भगवानगडाला नाथ महाराजांच्या आमच्या संस्थांचं आमंत्रण सुरू झालं. आणि पहिल्याच वर्षी आता आमच्या आजोबा संस्थानाधिपती असल्यामुळे ते छत्रीमध्ये असणार शेवटी. आणि भगवान बाबा मी नेहमी सांगतो की ते हयातीमध्येच फार मोठं व्यक्तिमत्व होतं, पण तरीसुद्धा रांगेमध्ये टाळ घेऊन उभे राहिले. लक्षात घ्या, मोठा माणूस, मी सुरुवातीलाही सांगितलं, मोठा माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो समाजासमोर लहान दिसतो. आमच्या आजोबांनी चोपदारांच्या हातून निरोप पाठवला आणि सांगितलं, भगवान बाबांना सांगा की मध्ये चाला दिंडीच्या, रांगेत नका उभं राहू. तेव्हा भगवान बाबा आमच्या आजोबांच्याकडे आले, सत्य घटना सांगतोय, आणि त्यांनी सांगितलं, म्हणले बाबा महाराज काय म्हणतायत? म्हणले बाबा तुम्ही रांगेत नका चालू टाळ घेऊन, मध्ये टाळ घ्यायचं तर घ्या, खरं तर टाळही घेऊ नका, पण तुम्ही मध्ये चाला, म्हणले रांगेमध्ये नका चालू. तेव्हा भगवान बाबांनी सांगितलं, म्हणले महाराज मी जगामध्ये किती जरी मोठा असलो तरी एकनाथ महाराजांच्यापेक्षा मी मोठा नाही आहे, कारण नाथ महाराजांच्या पैठणकर फडाचा मी एक सामान्य टाळकरी आहे. ही भूमिका लक्षात घ्या आपण, ही भूमिका आपण लक्षात घ्या. तो काळ जर आपण बघितला तर भगवान बाबा त्यांच्या प्रसिद्धीच्या परमोच्च स्थानावरती होते. आणि अशी व्यक्ती जेव्हा म्हणते की मी तुमच्या फडाचा सामान्य टाळकरी आहे, तेव्हा मोठ्या माणसाचं मोठेपण सिद्ध होत असतं. म्हणून मला केव्हापासून माझं लक्ष होतं, आणि त्यामुळे मी आपल्याला हा खरं प्रसंग सांगितला. नाहीतर इथे ते सांगण्याचं काही प्रयोजन नाही आहे. तरी देखील आपण सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आज मला वाटतं 4-5व्या दिवसाची कीर्तनसेवा, 5वा दिवस आहे, 5व्या दिवसाची कीर्तनसेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि मला सकाळीच आमच्या गावातल्या आपल्या फौजींचा फोन आला, दराडेंचा, आणि त्यांनी सांगितलं मी इथं नाही आहे. मला ते कुठल्या कार्यक्रमात, कोकणगावच्या शिंगव्याच्या कार्यक्रमामध्ये येऊन भेटले. आणि त्यांनी मला सांगितलं की माझं आता मला इकडे आसामकडे मी आहे आणि मला येणं होणार नाही, तरी घरचे सगळे आहेत, तरी तुम्ही घरी जाऊन या वगैरे वगैरे. त्यांनी आठवणीने फोन केला. आणि मला आनंद असा झाला की सातारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला देशाची सेवा करणारी सगळी मंडळी पाहायला मिळतात. मात्र आपल्या परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक गाव असे आहेत की जिथे आपल्याला फौजी माणसं पाहायला मिळतात. त्यापैकी आपलं गाव आहे, त्यामुळे सर्वार्थाने संपन्न आपलं गाव आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आज 5व्या दिवसाची कीर्तनसेवा माझ्या वाट्याला आली. यथामती अभंगाचं चिंतन झालं. झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, श्री शंकराचार्य महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. एक छोटीशी सूचना द्यायची ती अशी, खरं तर हा योगायोग जरी असला तरीसुद्धा यंदाचं वर्ष हे जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीचं 450वं वर्ष आहे. चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष हे आहे. आणि खूप वर्षानंतर जनार्दन स्वामींचा अभंग आपल्या गावामध्ये घेणं झालं. खरा तर योग काहीतरी असू शकतो याचं औचित्य साधत. आणि शिवाय ज्या भानुदास महाराजांच्या संबंधानं मी सांगितलं एकनाथ महाराजांचे पणजोबा, त्या भानुदास महाराजांच्याही समाधीचं हे 512वं वर्ष म्हणजे पंचशतकोत्तर तपपूर्ती सोहळा आहे. आणि या निमित्तानं श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह पण ठेवलेला आहे. मागे 2023ला एक सोहळा पैठणमध्ये आपण साजरा केला होता. अवघ्या महाराष्ट्रामध्ये तो मोठ्या प्रमाणात गाजला होता. तसाच महनीय लोकांची कीर्तन प्रवचनं त्या ठिकाणी होणार आहेत. दिनांक 9 डिसेंबर 2025 ते 16 डिसेंबर 2025 या कालखंडामध्ये हा भव्य दिव्य सोहळा पैठणमध्ये होणार आहे. ज्या एकनाथ महाराजांच्या काही चरित्रभागाबद्दल आपण चिंतन केलं, त्या एकनाथ महाराजांच्या ओविबद्ध चरित्राचं पारायण त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याचबरोबरीनं आमच्या शिष्य परिवाराच्या काही आग्रहावरून त्या
ग्रंथांचं वाचन चालू असतानाच त्याचं विवरण माझ्याकडून व्हावं अशी त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली आणि नाथ महाराजांच्या कृपेने त्यांना होकारसुद्धा दिला. त्यामुळे नाथ महाराजांचं चरित्रसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. आणि या व्यतिरिक्त 27 कुंडी महाविष्णू याग त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये आपण सर्वांनी जरूर सहभागी व्हावं, पारायण करावं, यज्ञयाग त्या ठिकाणी करावा. आणि त्याच्यासाठी आपण आपल्याच तालुक्यातला भूमिपुत्र, ज्याला आम्ही म्हणतो आमचा शिष्य आहे आणि आमच्या संस्थांचा चोपदार असणारा घनश्याम महाराज गोसावी, उभा राहा एक मिनिट. ज्यांना कोणाला पारायण करायचं असेल, यज्ञासाठी भेटायचं असेल, त्याला जरूर आपण भेटा. आणि आपण सर्वांना, आपल्या सर्व ग्रामस्थांना या निमित्तानं त्या भव्य दिव्य अशा सोहळ्याचं आमंत्रण देतो. आपण 9 ते 16 डिसेंबर 2025 या कालखंडामध्ये श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष, झालो आता मज उपेक्षिता नाही सत्ता तुली. नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. तुका म्हणे भागवत, केले सुत सकळा. नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.